आता हा व्हिडिओ त्या दिवशीचा आहे ज्या दिवशी संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीवरून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून पंढरपूरकडे रवाना होणार होती। म्हणजेच दोन्ही पालखींचा त्या दिवशी पुण्यामध्ये मुक्काम होता। संपूर्ण पुणे नगरी त्या दिवशी फक्त हरिनामाच्या गजराने दुमदुमली होती। माझी त्या दिवशी मॉर्निंग शिफ्ट होती आणि मग शिफ्ट झाल्यानंतर मी घरी निघाली होती, परंतु मग वाटेमध्येच हरिनामाचा हा सोहळा पाहून खरंच डोळे दिपून गेले। ना ऊन ना पाऊस, कशाचीही पर्वा न करता, तहान भूक सर्व काही विसरून मुखामध्ये फक्त हरिनामाचा गजर करत असंख्य वारकरी पंढरपूरकडच्या दिशेने निघाले। आता इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेले असतात। उच्च नीच, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव इथे केला जात नाही। वारीमध्ये सहभागी होणारा प्रत्येक वारकरी हा एकमेकांकडे विठुरायाचा भक्त म्हणूनच बघतो। पुरुषांच्या डोक्यावरील पांढरी टोपी आणि हातामधल्या वैष्णव पताका, तसेच स्त्रियांच्या डोक्यावरील पदर आणि तुळस, आणि मग या सर्वांच्या मुखामधली विठुरायाच्या नामाची घोषणा ही जणू भागवत धर्माची ओळखच सांगत असते। अजूनही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्याच भक्तीने जर कोणी जोपासली असेल तर मग ती वारकरी संप्रदाय। याची देही याची डोळा, भक्तीचा हा आनंद सोहळा पाहत मग मी माझी ट्रेन पकडली। आता खरं तर ट्रेन टायमावरच आली होती, पण काय माहिती कसं काय ट्रेन निघायला यावेळेस अर्धा तास उशीर झाला होता। खरं तर पावसामध्ये ना ट्रेन मध्ये प्रवास करण्याचा एक वेगळाच आनंद आहे। जिकडे तिकडे हिरवळ दाटून आलेली आणि निसर्ग अगदी बहरलेला दिसतो। चलो बाय।